जर तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तुम्ही तो उचलला आणि विचार करा पुढच्या एका मिनिटात तुमच्या आयुष्यभराची कमाई, तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब झाले तर हे ऐकायला भीतीदायक वाटतंय, पण ही आजची भयंकर वास्तविकता आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कंप्लेंट कुठे करायची, त्याचबरोबर कोणत्या नंबरवरचे कॉल उचलणे टाळावे, याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका ताज्या घटनेबद्दल सांगणार आहे, जी कालच पुण्यामध्ये घडली. ती ऐकून तुमचेही डोळे उघडतील. पण त्याआधी जर तुमच्यासोबत असा फ्रॉड झाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असं घडलं, तर सर्वात आधी काय करायचं, जेणेकरून पुढील धोका तुम्ही टाळू शकाल, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्ताच घडलेली धक्कादायक घटना. मित्रांनो, कालच पुण्यामध्ये एक घटना घडली. श्रीधर नावाच्या एका व्यक्तीला, नाव बदलले आहे, दुपारी 12च्या सुमारास एका नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख वीज महामंडळ कर्मचारी म्हणून करून दिली. त्याने सांगितलं की तुमचं केवायसी अपडेट नाहीये. जर येत्या 12 तासात तुमची केवायसी नाही केली तर तुमचं वीज कनेक्शन बंद होईल. बंद कनेक्शन पुन्हा पूर्ववत करण्याकरिता तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागू शकतो आणि गेलेली वीज परत येण्याकरिता साधारणतः 4 ते 5 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यावर श्रीधरने विचारलं, साहेब असं करू नका, तुम्ही सांगा मी केवायसी कशी करायची, मी आजच करून टाकतो. समोरची व्यक्ती म्हणाली, जर तुम्हाला केवायसी ऑनलाईन करायचे असल्यास आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवतो, ज्या लिंकद्वारे सुद्धा तुम्ही तुमची केवायसी करू शकता. त्याकरिता दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तुमचा आधार आणि पॅन कार्ड नंबर त्यामध्ये समाविष्ट करा व शुल्क फक्त 10 रुपये त्यामध्ये रिचार्ज करा. तुमचं काम लगेचच होऊन जाईल. त्यावर श्रीधरने घाबरून त्यांनी पाठवलेल्या एका लिंकवर क्लिक केलं. फक्त 10 रुपयांचे रिचार्ज करायला लावले. ते देखील केलं आणि काय आश्चर्य, अवघ्या 10 मिनिटात त्या श्रीधरच्या खात्यातून 2,29,000 रुपये गायब झाले. धक्कादायक बाब म्हणजे श्रीधरने कोणताही OTP शेअर केला नव्हता, तरीही पैसे गेले. हे कसं घडतं, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, फ्रॉड झाल्यानंतरचे पहिले 2 तास, ज्याला टेक्निकल भाषेत गोल्डन आवर्स म्हटले जाते, अत्यंत महत्त्वाचे असतात. यात पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याकरिता तातडीने काय करावे? जर तुम्हाला वाटलं की तुमच्यासोबत फ्रॉड झाला आहे, तर वेळ वाया न घालवता या 3 गोष्टी करा. नंबर 1, लगेच 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. नंबर 2, www.cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा. नंबर 3, तुमच्या बँकेला त्वरित कळवून तुमचं खातं आणि कार्ड ब्लॉक करा. हे लोक नेमकी काय फसवणूक करतात? तर पहा, स्क्रीन शेअरिंग ॲप. ते तुम्हाला एनीडेस्क किंवा टीम व्ह्यूअरसारखे ॲप डाउनलोड करायला लावतात, ज्यामुळे तुमच्या मोबाईलचा ताबा त्यांच्याकडे जातो. फेक कस्टमर केअर. गुगलवर चुकीचे नंबर टाकून लोकांना फसवले जाते. व्हॉट्सॲप कॉल्स. सध्या +92 किंवा आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. आता पहा, कोणते नंबर उचलू नयेत. डेंजरस नंबर्स. पहा, जर नंबर +92 पाकिस्तान किंवा +1 USA किंवा अशा अनोळखी देशांच्या कोडने सुरू होत असेल आणि तुम्हाला तिथे कोणी ओळखीचे नसेल, तर कॉल उचलू नका. टेलिग्रामवरून येणारे पार्ट टाईम जॉबचे ऑफर्स देणारे कॉल्स किंवा मेसेज पूर्णपणे फेक असतात. लॉटरी लागल्याचे सांगणारे व्हॉट्सॲप मेसेज ब्लॉक करा. काय सावधानता बाळगावी? प्रिकॉशनरी मेजर्स. कधीही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, मग ती बँकेची वाटत असली तरीही. तुमचा OTP, पिन किंवा पासवर्ड बँकेचा माणूस कधीही मागत नाही. अनोळखी व्यक्तीने सांगितलेले कोणतेही ॲप डाउनलोड करू नका. मोबाईलमध्ये ट्रू कॉलरसारखे ॲप वापरा, जे स्कॅम कॉल ओळखण्यास मदत करतात. समारोप आणि तक्रार कोठे करायची? कन्क्ल्यूजन. मित्रांनो, तुमची सतर्कता हाच तुमचा बचाव आहे. जर फसवणूक झाली तर घाबरू नका. त्वरित 1930 वर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेलला भेट द्या. सतर्क रहा, सुरक्षित रहा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी कष्टाचे पैसे वाचवू शकतो.